आणि गेले अनेक दिवस ज्याची चर्चा आज सुरू आहे, ज्याबद्दल विरोधकांनी सुद्धा हे अधिवेशन गाजवलं, त्या कर्जमाफीबद्दलची बातमी। यूपीतील कर्जमाफीनंतर महाराष्ट्र सरकारवरही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मोठा दबाव वाढतोय। महाराष्ट्र सरकारने राज्यातील 1 लाख रुपयापर्यंत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांची यादी मागवली आहे। या संदर्भात जिल्हा बँकांना पत्रही लिहिण्यात आले आहे। त्यामुळे कर्जमाफीच्या दृष्टीने सरकारने एक पाऊल पुढे टाकल्याचं दिसतंय। राज्यातील शेतकऱ्यांकडे 30,000 कोटींची थकबाकी आहे। यातील 75% म्हणजे 20 ते 21,000 कोटींची थकबाकी पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडे आहे। विदर्भ मराठवाड्यातील शेतकऱ्यांकडे केवळ 1,000 ते 2,000 कोटींची, तर उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडे 15% थकबाकी आहे। तेव्हा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्य सरकारने एक पाऊल उचलले असं म्हणावं लागेल। 1 लाख थकबाकीदारांपर्यंत जे शेतकरी आहेत त्यांची माहिती द्यावी असं एक पत्र राज्य सरकारने जिल्हा बँकांना पाठवलेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी एक थोडी आशेची बाब ठरू शकते। मात्र असं असलं तरी एकंदरीत संपूर्ण राज्याची आकडेवारी बघता उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांकडे जवळपास 15% थकबाकी आहे, तर केवळ 1,000 ते 2,000 कोटींची थकबाकी ही मराठवाड्यातील आणि विदर्भातील शेतकऱ्यांकडे आहे। या सगळ्याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। राहुल, दबाव वाढल्यानंतर कर्जमाफीच्या दृष्टीने सरकारने एक पाऊल पुढे टाकले असं म्हणायचं का? मोठं पाऊल आहे, कारण अत्यंत तातडीचं या सदराखाली 7 एप्रिलला हे पत्र राज्य सरकारने प्रत्येक जिल्हा बँकेला पाठवलंय। या पत्राचा विषय आहे 31/3/2017 अखेरपर्यंत 1 लाखापर्यंत व्याजासह थकबाकी असलेल्या पीक कर्जाची, मध्यम मुदतीच्या आणि दीर्घ मुदतीच्या शेती कर्जाची, संस्था पातळीवरील थकबाकीदारांच्या सभासदाची आणि बँकेमार्फत वाटप केलेल्या थेट कर्जाच्या थकबाकीची माहिती द्यायची आहे। दीपक, हा पत्र अतिशय व्यवस्थित आहे। 6 मुद्दे सरकारने मागवलेले आहेत। त्याच्यामध्ये सरकार असं म्हणते की अशी जर कर्ज असतील एखाद्या सभासद शेतकऱ्याकडे की ज्या कर्जाचं व्याज आणि मुद्दल मिळून 1 लाख 1 रुपया जरी होत असेल तरी सुद्धा त्याची माहिती द्यायची नाहीये। परंतु असा एकही सभासद सोडायचा नाहीये की जो आपल्या यादीमध्ये येणार नाही की ज्याचं कर्ज व्याज मुद्दल सगळं मिळून 1 लाखापर्यंत जात आहे। आता हा कर्जमुक्तीच्या दिशेने अतिशय महत्त्वाचं पाऊल यासाठी म्हटलं पाहिजे, कारण उत्तर प्रदेशमध्ये अशाच पद्धतीनं कर्जमाफी झालेली आहे 1 लाखापर्यंतची। हे जिल्हा बँकेला पत्र 7 तारखेचं पत्र साधारणपणे कुठल्या जिल्हा बँकेला 10 तारखेला, कुठल्या जिल्हा बँकेला 11 तारखेला पोहोचलंय। आणि मग जिल्हा बँकांनी जे विविध कार्यकारी सोसायटी असतात त्या विविध कार्यकारी सोसायटींना पत्र पाठवलेली आहे, त्यांच्याकडनं ती माहिती संकलित केली गेलेली आहे। आणि ही माहिती सुद्धा अतिशय मुदतीमध्ये, म्हणजे साधारणतः 1 महिन्याच्या आत राज्य सरकारला सादर करायची आहे। मला असं वाटतं की नरेंद्र मोदींचा नागपूरमधला जो 14 तारखेचा दौरा आहे त्या दौऱ्याच्या वेळेला कदाचित पंतप्रधान काही हिंट देऊ शकतात, जी हिंट असेल की जी शेतकऱ्यांच्या दृष्टीने मोठा दिलासा असेल। परंतु आज मी निश्चित असं म्हणू शकतो की हे पत्र पाहिलं तर कर्जमाफीच्या दिशेने सरकारने एक मोठं पाऊल टाकलेलं आहे असं वाटतंय दीपक। निश्चितच राहुल, सरकारचं हे जरी मोठं पाऊल असलं तरी याला कुठेतरी प्रादेशिकता दिसून येते, कारण की मुख्यमंत्री विदर्भातले आहेत, त्यांचा ओढाही तसा वेळोवेळी दिसून आला। त्यामुळे विदर्भातल्या शेतकऱ्यांना लाभ मिळावा याची वाट बघितली जाते। असं आहे की पश्चिम महाराष्ट्र हा नेहमी सदन राहिलेला आहे। त्या भागातला शेतकरी हा कायम वेगवेगळे प्रयोग करत राहतो। तिथे संस्थात्मक पातळीवरचं जाळं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात विणलं गेलंय। आणि जिथे बागा जास्त असतात, जिथे द्राक्ष जास्त असते, जिथे डाळिंब जास्त असते, तिथे पीक कर्जाचं वाटपही तुलनेनं जास्त होतं। त्यामुळे आता जी संकलित झालेली 30,000 कोटीची माहिती आहे त्यातली जवळपास 22 ते 25,000 कोटी रुपये हे एकट्या पश्चिम महाराष्ट्रातले की जिथे अजूनही तुलनेनं भाजपचा बेस नाहीये। त्यामुळे जर कर्जमाफी द्यायची असेल तर पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना जर 1 लाखाच्या मर्यादेत आणलं तर त्याचा फायदा जो रिजनल बॅलन्स आहे महाराष्ट्रातला तो राखण्याच्या दृष्टीने होऊ शकतो। म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्या एवढाच फायदा हा विदर्भ आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना होईल। सर्वाधिक फायदा 2008च्या कर्जमाफीचा जो झाला होता तो पश्चिम महाराष्ट्रातला की जो पारंपरिक राष्ट्रवादीचा गड आहे तिथे झालेला होता। यावेळेला सरकार बहुधा अशी काळजी घेते की 1 लाखाची जर मर्यादा आणायची असेल तर ती मर्यादा आणली गेली तर पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनाही तेवढाच फायदा होईल जेवढा विदर्भ आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना फायदा होईल। त्यामुळे हे निश्चितच आहे की रिजनल बॅलन्स तर बघण्याच्या दृष्टीने सरकार, विशेषतः भाजपमधले जे राजकीय सल्लागार आहेत, जे राजकीय दृष्ट्या विचार करणारी मंडळी आहेत, ती असा विचार करतायत दीपक। नक्कीच राहुल, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।